काय तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आम्ही चाललो आता जुई गावामध्ये, तिथं गावदेवी मंदिराला आम्ही दर्शन देतोय, भेट देणार आहे गावदेवी मंदिराला। तर आता आपण ब्लॉगला स्टार्ट केलेली आहे, तुम्ही बघू शकता। हे तुम्ही बघू शकता कामोठे गावातून जे स्टेशन उतरला तुम्ही तर 5 मिनिटाच्या अंतरावर जुई गाव आहे। तर आपण जुई गावात जाऊन हा एक गावदेवी मंदिर आहे, त्याला दर्शन भेट देऊ। तिथं चांगले निसर्गरम्य ठिकाण आहे, त्यांना एक भेट देऊ। तर बघू शकता आपण सर्व मित्र जातोय। तुम्ही कामोठे स्टेशनला उतरल्यावर 5-10 मिनिट अंतरावरच आहे। कुणालाही विचारला तुम्ही जुई गाव कुठे आहे तर तुम्हाला ते सांगतील। फोटोशूटसाठी पण चांगला एरिया आहे। बघू शकता तुम्ही, चांगला एरिया आहे असा। एक नंबरला आहे फोटोशूटला, तर एक नंबर फोटोशूट करू शकता तुम्ही इथे येऊन। गावदेवीला आपण भेट देतोय। आणि जर तुम्हाला माझी ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर करा। आणि आपला फर्स्ट ब्लॉग असेल, याच्या पुढे आपले ब्लॉग येतच राहतील। तुम्ही बघू शकता इथे छान क्यूट असे पिल्लू आहेत, बघू शकता तुम्ही। हे बघा क्यूट असे पिल्लू आहेत, इथं भारी पिल्लू इथं ठेवले आहेत। जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही घेऊनही जाऊ शकता। तो आहे जिवंत आहे। तर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। हे बघा इथं वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, बघू शकता। गावकरी धाबा, गावरान स्पेशल चिकन मटन भाकरी हे सर्व भेटेल तुम्हाला। फक्त कामोठे स्टेशनला उतरून 5-10 मिनिट अंतरावर आहे गाव। हा बघा तुम्ही बघू शकता गावकरी धाबा इकडे आहे। इथं गावकरी धाबा आहे, तुम्ही जाऊ शकता आतमध्ये। आम्ही धाबा बिबा बघायला नाही, आम्ही गावदेवी मंदिरात जातोय दर्शन घेण्यासाठी। आणि जर तुम्हाला फोटोशूट करायचं असेल तर बघू शकता, प्लेस एक नंबर आहे फोटोशूटसाठी। एक नंबर फोटोशूटसाठी एरिया आहे। काय बंगले आहे तिथं, तुम्ही बंगले पण बघू शकता। चांगला एरिया, एक नंबरला एरिया। म्हणजे कामोठेहून तुम्हाला जर 5-10 अंतरावर आहे फक्त। हा बघा, हा पहिला बंगला आहे, कामोठ्यामधून एक नंबरला आहे। आम्हाला जायला एंट्री नाही आहे, नाहीतर आम्ही गेलो असतो, तुम्ही बघू शकता। आतमध्ये एंट्री भारी आहे, बघण्यासारखं आहे। आतमध्ये खूप सारखं बघण्यासारखं आहे। फोटोशूटला तर एक नंबर आहे एरिया। हा आमचा मित्र, बघू शकता तुम्ही। ठीक आहे ना। चला आहे बाबा। बघा कसला एरिया, सर्व ग्रामीण एरिया आहे सर्व। बघू शकता एरिया 360
बघू शकता जर पावसाळ्यात आला तरी एकदम एन्जॉयमेंट करू शकता तुम्ही. पावसात खूप म्हणजे हवा इथं खूप चालते. फोटोशूटला तरी एरिया चांगलाच आहे. एक नंबर एरिया आहे फोटोशूटसाठी. आम्ही फोटोशूटला नाही आलो तर आम्ही गावदेवी मंदिरासाठी आलो आहे बघण्यासाठी. कधी बघितलं नाही आम्ही. गावदेवी मंदिराला भेट देऊ, आशीर्वाद घेऊ आईचा. हा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे म्हणून आम्ही गावदेवी मंदिर दाखवतो तुम्हाला. असे वेगवेगळे तुम्हाला ब्लॉग दाखवत राहू आम्ही. एकदम चांगले बघू शकता तुम्ही एरिया. एक नंबरला एरिया बोललं तर जायला जातं. इथं जुई गावाचा गणपती बसतो त्याचे ब्लॉग आम्ही मित्रांकडून मागून घेऊ. तुम्हाला भेटेल ते ब्लॉग करायला भेटेल आम्हाला. हा बघा पाठी लागल्या आमच्या. बघू शकता आमच्या सोबत आहे. हा आहे गावदेवी धाबा. हा आमच्या पाठीत लागलाय. इथं बघू शकता तुम्ही एकदम भारी आहेत. ग्रामीण आहे सर्व इथं फिरण्यासाठी येतात. बघू शकता आम्ही पण फिरण्यासाठी चालू आहे. तसं देवदर्शन घेतो आणि तसंच आम्ही घरी निघतो. बघू शकता इथं सर्व फिरण्यासाठी येतात. फिरण्यासाठी एरिया चांगला आहे इथं. सर्व इथं फिरण्यासाठी येतात. तसे पण आम्ही पण फिरण्यासाठी चालतो एकदा. पण तेव्हा आमचा यूट्यूब चॅनल नव्हता. आता आमचा यूट्यूब चॅनल आहे. ब्लॉगला सबस्क्राईब करा. अनसबस्क्राईब नका करू प्लीज. ब्लॉग जर आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. मी पहिल्यांदाच ब्लॉग आमचा सुरू झाला आहे. बघू शकता तुम्ही इथं खाडी पण खूप सर्व बघण्यासारखं खूप आहे. आता पाऊस येते बघू शकता तुम्ही. ब्लॉग मोठा झाला तरी पण चालेल कारण आम्ही फिरण्यासाठी चालू आहे. एन्जॉयमेंट तुम्ही पण एन्जॉय करा. आणि जर तुम्ही कामोठ्यात राहिला असेल तर हा नक्की बघा. कामोठेकरांना हा ब्लॉग नक्की आवडेल. जुई गावातील राहायला इकडे बघू शकता तुम्ही. इथं फोटोशूटसाठी एरिया चांगला आहे. इथं आतमध्ये गेला तर बघू शकता इथं. आणि वाटतं गावदेवीच्या मंदिरात जाऊन आले हे दर्शन घेऊन आले वाटतं. हा बघा हा चोर. हा आमचा कंटेंट चोरायचा प्रयत्न करतोय. कोणता कंटेंट रे? अजून कंटेंटच नाही बनलाय. काय पडलं? बघू शकता केळीची झाडं पण खूप आहेत. भाई काय सुरू
यांची वाटतं भांडण चालू आहे, बघू शकता. बघण्यासारखं खूप आहे. तर आता आपण आगरी कोळी धाबा समोर पोचलोय. मला तुझ्या चॅनलचं तर लिंक पाठवा, मला बघायचंय. आगरी कोळी समाज हॉल बघू शकता. तुला काय बघायचे, तू तुझं चॅनल ओपन कर. अरे कसं करू यार ओपन, बाय ऑलरेडी आहे पण मला कंटेंटची आयडिया नाही. आता 1 लाख रुपये कमवून दुसऱ्याला महिन्यासारखं हे बघू शकता. तुम्ही बोलत चालेत मित्र. जर तुम्हाला नॉनव्हेज खूप आवडत असेल तर इथे येऊ शकता तुम्ही. आगरी कोळी समाज त्यांची स्पेशल थाली आहे, बघू शकता तुम्ही. आगरी कोळ्यांचं स्पेशल आहे इथं. हा धाबा आगरी कोळ्यांचाच आहे मेन म्हणजे, बघू शकता तुम्ही. याला नक्की भेट द्या, चांगली आहे आगरी कोळी समाजासाठी. बघू शकता तुम्ही. खूप मॅनेजमेंट आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघू शकता. माशी किती असली आहे यार. बघण्यासारखं खूप आहे इथं आगरी कोळी समाजांमध्ये, बघू शकता. बघण्यासारखं खूप आहे इथं. बघा तुम्ही नंतर भेट द्या. आम्ही आता जातोय. तर आम्ही एक फोटो काढूया. चला, फोटोशूटला 1 नंबर आहे, बघू शकता. ती ही आगरी कोळींची कोली बायको असते ते आहे इथं. हे बघा आता इथं खूप बंगले आहेत, तिथं कुत्रे पण लागलेत आमच्यासोबत. आणि तुम्ही मोसम बघताय, पावसाचा मोसम झाला आहे इथं. हा बघा, हा पलतोय, आमचा कंटेंट बघून पलतोय. थांब रे, ह्याला लवकर जायचं वाटतं. थोडी जर साफसफाई केली ना इकडची, पूर्ण चांगला इलाका आहे हा. बघू शकता तुम्ही. खूप एरिया चांगला आहे इथं, बघण्यासारखा एरिया आहे. हे बघा, आलो आपण गावदेवी मंदिराजवळ. आगरी कोळी हा समाज बघा तुम्ही सांगत बघा, तिथं जवळ यायचं. त्याच्या पुढं ते हे आहे. तुम्ही रिक्षाने आलात तरी पण तुम्हाला भेटेल. बघण्यासारखं खूप आहे बघा. मोसम बघताय तुम्ही, किती पावसाचा मोसम झालाय. बघू शकता. जर तुम्हाला फोटोशूटसाठी यायचं असेल तर फोटोशूटला पण तुम्ही येऊ शकता. 1 नंबरला फोटोशूटसाठी आहे एरिया. बघा असा होतो जेव्हा फोटोशूट काढता तेव्हा. तर फायनली गाईज आपण आलो आहे गावदेवी मंदिराजवळ. आणि आपण तुला गावदेवी मंदिर तुम्हाला पूर्ण प्रॉपर दाखवणार. आतमध्ये पण गाव मंदिर कसं आहे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आम्ही देऊत राहू. गावदेवी मंदिराजवळ आपण आता गावदेवी मंदिराजवळ पोहोचतोय. तुम्हाला दाखवतो गावदेवीचं मंदिर. इकडनं बघू शकता तुम्ही हिरवगार. आणि हा गावदेवी मंदिर आहे. तर आपण जातो आता गावदेवीच्या मंदिरात, दर्शन घेतो. चांगलं दर्शन घेऊ. आणि आईला एका इच्छा मागू की आमचे लवकरात लवकर 1K सबस्क्रायबर कंप्लीट हो. हीच आमची इच्छा आहे. तुम्ही बघू शकता इथं फोटोशूट चालू आहे. बघू शकता इथं. बघू शकता तुम्ही फोटोशूट चालू आहे. खरं सांगितलं मी तुम्हाला, खोटं नाही बोललो.
तर आपण पायऱ्यानं जातोय एक एक. सनी पण आला होता इथे. तर अरे इथनं असं फिरून ये. वाचलो पडलो असं. अरे ह्याच्या बायवाड्यावर कोणतं आहे? हे बघू शकता तुम्ही, क्रिकेटचे सामने पण होतात तिथं. क्रिकेटचे सामने पण आले. तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या गावदेवी मंदिराला. हा बघा, आता डायरेक्ट लगेच स्टोरी टाकणार आहे इंस्टाग्रामवर. तुम्हाला ह्याची आय डी, इंस्टाग्रामची आय डी डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. हा बघा तुम्ही दमलेला माणूस. आणि त्याचा व्ह्यूज बघू शकता तुम्ही. असा व्ह्यू आहे तिथं पुढं पाणी आहे बघा, असा व्ह्यू आहे. आता पाणीचा पण व्ह्यू भेटेल तुम्हाला. चला 5 मिनिट यायला पूर्ण काढून या इकडे नक्की. हा बघा, ह्याची पण आयडिया इंस्टाग्राममध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. हा आमचा एडिटर आहे स्वप्नदीप चव्हाण 17. फॉलो करा बाबा प्लीज. कोई तरीका है भीख मांगने का? तर आता बघू शकता तुम्ही व्ह्यू कसला एक नंबर येतं. बघा तर आमचं दर्शन झालेलं आहे. गार्डन बसू आपण. मध्ये मधून कापायचं जिथे आपण काय घाण बोलला ते कापून. हां तर बघू शकता पाठून व्ह्यू असा आहे. एक नंबर व्ह्यू आहे पाठी. मंदिर आहे समोरच. आम्ही मगाशी इथून बोलत होतो, चर्चा चाललेली आमची इथं. बघू शकता तुम्ही व्ह्यू. एक नंबर व्ह्यू आहे कामोट्याचं जे गावामध्ये आतमध्ये तुम्ही बघू शकता. या नक्की भेट द्या एकदा गावदेवी मंदिराला. बघितलं तुम्ही कसा व्ह्यू आहे. हे बघा काका पण दर्शनाला चालेत. तर आपण गावदेवी मंदिराला दर्शन दिलेलं आहे. आता दुसरं मंदिर आहे तिथं जातोय आपण. तिथं मंदिर आहे गावदेवी मंदिर. तर दर्शनाला भेट देतो. चला आपण.
तर आपण दर्शनाला भेट दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. सर्वांसाठी हे 24 वर्ष किती पण वर्ष असू द्या उघडत असतं भक्तांसाठी. तुम्ही एकदा नक्की भेट द्या गावदेवी मंदिराला. आवडल्यास नक्की फॉलो करा आम्हाला. इंस्टाग्रामची आय डी तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, कुठं कसं जायचं. आवडल्यास नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हे बघू शकता तुम्ही बाहेरून मंदिर एक नंबर दिसतो. एरिया चांगला आहे, तुम्ही बघू शकता. तर आम्ही आता थोड्या वेळ बसतो, एरिया तुम्हाला दाखवतो सर्व आम्ही डिस्टन्स. जर तुम्ही इंस्टाग्राम असाल तर तुम्हाला इंस्टाग्रामची आमची आय डी तुम्हाला फॉलो नक्की करा. बघू शकता तुम्ही इथं फोटोशूट चालू आहे. या नक्की बघायला, व्ह्यू एक नंबर आहे. ते बघू शकता तुम्ही, व्ह्यूज काय भारी एक नंबर आहे, लाजवाब. हे बघू शकता तुम्ही, आमचे मित्र इथे बसलेले आहेत. मंदिर बघू शकता तुम्ही. बघा व्ह्यू कसला एक नंबर आहे. चला पुढे जाऊया. तर चला आपण दुसऱ्या व्ह्यूज मध्ये जातो, तुम्हाला दाखवतो ते इथून पुढचा व्ह्यू. बघा तुम्ही पुढे फोटोशूट चालू आहे. इथं बघू शकता फोटोशूट चालू आहे आणि आपलं सांगत पण नाही. बघा स्वतःहून फोटो काढतोय. बघा बाबाजी का फोन आया है, प्लीज पिक अप द फोन. बाबाजी का फोन आया है, प्लीज पिक अप द फोन. तर सॉरी मित्रांनो, त्याच्या पप्पाचा फोन आला आहे म्हणून आम्ही उचलत नाही. बघू शकता कसला एकदम कडक व्ह्यू आहे इथं बघण्यासारखा. फोटोशूट तर एक नंबर आहे. तर आम्ही देवदर्शन घेतलेलं आहे. तुम्ही पण एकदा नक्की या, व्ह्यूज बघा तुम्ही. बघा पुढचा व्ह्यू आम्ही असंच दाखवत राहू तुम्हाला. इथे बघू शकता तुम्ही, कोकणात असं आलं तसं वाटेल तुम्हाला कोकणात. हे बघा कसलं भारी मंदिर आहे इथं.